तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळेला. आता आम्ही आलेलो आहोत आरे वारे बीचला आणि तुम्हाला मी माझ्या समोरचा व्ह्यू दाखवतो, किती भारी आहे. अरे वॉटरफॉल तर जाम मोठा आहे. आम्हाला दाखवतो जवळ जाऊन कसला भारी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, कालच मी लास्ट महाबळेश्वरचा ब्लॉग अपलोड केला आणि आज पुन्हा एकदा निघालेलं आहे कोकण आणि महाबळेश्वरला. तर ॲक्च्युली झालं असं, आम्ही असं दोन दिवस झाले बसलेलो मित्र, कुठे जायचं का फिरायला असं विचार चाललेला. तर ठरला अचानक महाबळेश्वर नाही तर कोकणात जाऊया बरं. तर आता ठरलेल्या दिवशी निघालेलो आहोत आणि 6 वाजता निघायचं होतं आम्हाला, 6 वाजता, पण नेहमीप्रमाणे लेट निघायला 6:15 वाजलेत. आणि आता इथं गाडीची पूजन वगैरे करतोय आम्ही. हे बघा, ही सगळी आमची गँग आहे. ये जिवेश, यो जय, यो हर्ष, तो यतू आणि यो चिमण्या. बघा अध्यक्ष, ब्रदर्स ग्रुपचे अध्यक्ष. वा बोला गणपती बाप्पा. तर चला आता कोकणात तर चाललोय, कुठं जायचं एक्झॅक्ट ते अजून ठरलं नाही. तर आता आतमध्ये विचारतो सर्वांना कुठं जायचं काय ते. आम्ही आलतो आता इथं डीमार्टला खायला घ्यायला, पण डीमार्ट बंद आहे अजून. जाम लवकर निघलो ना आम्ही, त्यामुळं 8ला चालू आहे डीमार्ट. जाऊ दे बघा सर, आम्ही जाम पुढे पोचू. ए हर्ष, आपल्याला आज जायचं कुठं कुठं? डायरेक्ट पहिल्या चिपळूणला थांबायला आणि उद्या आपल्याला काही फिरायचं. आजच आहे ना गणपतीपुळे? ओके, गणपतीपुळेला आजच जाऊ ना, तिथे स्टे करू, तिथे स्टे करू मग. नेक्स्ट डे तिथंच डन. जर लवकर पोहोचलो तर निघू कुठेतरी पुढे, नाही तर तिथंच. काय झाडी काय गाडी, भाई भारी गाडी, XL6 एक नंबर स्पेस आहे. आता इथं थांबल्यावर आम्ही पेट्रोल टाकायला लगेच. पेट्रोल टाकतो ना? हा पेट्रोल कशाल अगा पैशाला माणूस भाई. हे काउंटर कापला आमचा आजचा. चला झाला. पेट्रोल टाकायला थांबलेलो, 60 किलोमीटर न होतं लगेच पेट्रोल टाकायला. चिमण्या भांडण होतील. कॉर्न ड्रॉपला कमी आहे, जरा इज्जतीने करा ऑर्डर. 3 मसाला 1/2. कुठं पैसे दे. हो वॉलेट आहे माझं. बारीक पोरांच्या आतंकाला दिले या सगळे मसाला डोसा मागो. बर्गर चीज पिझ्झा आहेत का सगळ्यात माग? काय बघ, चीज मसाला डोसा 120 मागो. मसाला डोसा मग सगळ्यांना. चीज मसाला डोसा दही अनेक वाटी. दही येते कुठेतरी. चिमण्याच्या बाजूला बसतो. मी मिसल घेईन. मिसल मसाला डोसा, मसाला डोसा. मी चीज मसाला डोसा. हे तुला काय राहते? सांग मसाला डोसा. मसाला डोसा. तू मसाला डोसा ना? हा चीज मसाला डोसा. 4 चीज मसाला डोसा, 2 मिसल पाव. ओके, मसाला डोसा खाऊ. चांगला लागला तर बरा. अर्धी गाडी काय बोलतो, अर्धी गाडी ना अर्धी तर आम्हा कांदा लिंबू आणि. अरे सकाळ सकाळ पाव यार, त्याच्या हातून कितकुचे दिसतात ते. आम्ही सांगतो मी खाऊ नका. कसं लागतं, कशी लागतं चव सांग. हे पुढे बसले आधीच. जबरदस्त
अरे या सीएनजीच्या गाड्यात योच आहे, अर्धा तास ना झाला तर लगेच थांबलो. पण जाऊ दे, परवडतं आता काय करणार. परवडतं परलं 6,000 फ्लेक्स बस असलं करतं. पारू के 1500 2100 दिल यार. सर पैसे द्या. अरे थांब नोटे बंडल काढला डायरेक्ट. खरी 1000 रुपयाचा ओधरी करायला लागलच. पेट्रोल पेट 500 फुल करू घे. चला झालेलं आहे भरून. आम्ही आता पोलादपूरच्या पुढे आलोय आणि इथं जरा फोटो काढायला थांबलेलो. तर तुम्हाला बरं मागचा व्ह्यू दाखवतो. मस्त व्ह्यू होता हा बघा. डोंगर एकदम हिरवगार सगळा. कोकण म्हणजे काय ते हेच समजला ना. हा त्याला मी पण आता फोटो काढून घेतो. बाकी काय गाडीत निसती यांची मस्ती चालले, याची मस्ती त्याची के मस्ती तेच चालले. आणि मी पण फोटो काढतो. इथं गाडी लावायची इथं, तर ते तिथं लावले गाडी, त्यांनी तिथं बसले नाही बघा. अरे पुढे एवढा भारी आणि इथं फोटोशूट करतं. चले गाडी घे. आमची मम्मीशी बोला. हाय नानी. ना मम्मी नमस्कार. चालूच आहे बघ. पोऱ्याची कृपा. मी तर आता झोपलेलो मस्त, याने उठवला आणि समोरच आता मस्त वॉटरफॉल. जाता आता नुसता काय ड्रायव्हिंग पैतागाला नुसतं गाडी ना रे. आता बघ पोटाला उतर बघ झाला. याचं काय चाललंय इथं. ए मग कमी का खाऊ चाले. भूक लागली आता जाम भूक लागले. गाडीन काय खायला नाही. बाबा पिशवी भरले. चल मी झोपलेलो तुम्हीच खायच होत ना. मी पण आता झोपलेलो होत. गाडी नाही पिशवी खायला जाम. हे खाऊ मका खाऊ मका. पैसे पण गाडीने ऑनलाईन नाही विषय. मंडळ इथं ऑनलाईन दिसा ना मला. आहे बघ. स्कॅनर आहे. मका कसा दिला. 30 रुपये. ए 30 रुपये नको दोघांना. पैसे 6 मक. 6 कुठे एवढं अख्खे कोण घाल. 3 मक. 12 सांगू का. 3 मक करा. इथं मारे बघा. अरे वॉटरफॉल तर जाम मोठं आहे. आम्हा दाखवतो जवळ जाऊन कसला भारी आहे. हा बघा पांडवकडा हरकाय आपल्या खारघरच्या इथला. मस्त वाटतंय. जवळ जायचं नाही. घरची ब्लॉग बघता मम्मीने सांगले पाण्याशी बिण्याशी मस्ती करायची नाही. चालले तसा नीट ये. बरं ठीक आहे. वरती चढत होता रे बघा. पाय दुकान लागलं. वाव. माझा दोस्त माझ्यासाठी एवढा चालत आले घालून. ए दे धन्यवाद. जीव आहे दोस्ताचा. चर्च गाईज. मी नाही काय खाऊन आला. 3 किती आलं. आज मोबाईल भाजी भाजी मगा ना. हे मंडळाच्या पैशातले फुकटचं काय. फुकट काय बोलतो. कुठे गेला हे चिमण्या. जमलो रे. ड्रायव्हर साहेब कधीपर्यंत पोहोचवाल तुम्ही आम्हाला कोकणात. 2 तासात. आता माझी जरा चष्मा ओली झाली आहे म्हणून जरा स्लो झाली आहे गाडी. किती किलोमीटर अजून. 100 किलोमीटर असेल. 100. 1 तास. 1 तास. पण जरा आता रोडचं जरा नको बघू कसं आहे. 2 तास लागतील. 2 तास पोहोचायला. आता पहिले जेवू दर्शन घ्यायच्या आधी. हा जेवू नाही. पहिले दर्शन घेऊ नंतर मग जेवण घेऊ. मग काय हे घ्यायचं? आहेत ना हा पहिले ढोरकाव त्यांना मच्छी खायला लागेल आज. अरे गुरुवार आहे. सगळ्यांना नाही. चला चला बघू काय आहे ते. समजायलाच पुढं. पण आज सांगून ठेवतो ब्लॉग कधी येईल काय माहिती नाही. पण आज गुरुवार आहे. बघू काय खातो आम्ही पुढं समजेलच तुम्हाला. चला. आम्ही इथं आता वडापाव खायला थांबलोय. हे गणपतीपुले किती किलोमीटर आहे. थांब तुला ना माहिती. बाबाला विचारतो. बाबा हा गणपतीपुले किती किलोमीटर इथून.
20 किलोमीटर 20 20-25 ना म्हणजे पोचू लगेच. आणि इथं काय काय आहे अजून फिरायला? समुद्र शिसवर अजून गणपतीपुळे सोडून? जिल्हा जयगड आहे. हा बघणार नाही. आज होईल का उद्या पण थांबायला लागेल? हा? आज होईल का उद्या पण थांबायला नाही, लागेल? आज होईल. होईल ना ते आजच होईल मग सगळं. रात्री कोकण रात्री कुठं मग आता आहे कुठं तू? अजून पुढे गोव्याला जाऊ. गोव्याला गोव्याला नको जायचे बाहेर जायचे ना रे. गोव्याला जाऊ. मला घरी जायचे. काय असेल तर 15 नंबर बस ते डायरेक्ट केलापूरला उतरायला. बेकार होतं. तुझ्या घरी उद्या असेल ना बस. आता इथं आहे 20-25 किलोमीटर जाऊ मस्त. आता त्या आधी वडापाव खाऊन देतो. जेवणाच्या टायमिंग वडापाव खायला घेतले. बाबा आता गर्दी नसेल ना. पैसे बाबा आता गर्दी असेल का? हा बाबा गर्दी असेल आता काय इथं गर्दी असेल का? मंदिरात गर्दीच आहे पण तिथं आणि ते हे चालू आहे का वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू आहे ना ते करायचा? हे वॉटर स्पोर्ट्स चालू आहे. तुम्ही काढा. मी पडाव झाले बघ. पडाव झाले. फायनली आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुलेला आणि ही आमची रूम आहे मागे. मगासपासून रूम शोधतोय. अरे बॅग घेतोय माझी घेतोय. ही ओळखीची बॅग वाटतंय. मगासपासून रूम शोधतोय. हे किती वाजता? 4 वाजता पोहोचले असेल ना आपण? 3:30 आणि आता वाजले तू 4:45 वाजेपर्यंत रूमच शोधत होतो. रूमच भेटत नव्हत्या. आता इथं भेटले चांगली रूम. दाखवतो तुम्हाला कशी रूम आहे. मग आता आम्ही रूमवर मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर दर्शनाला जाऊ. दर्शन झाला जेवतो ना फिरायला 4 बीचला. फोटो ना काढला मग दे 9 नंबरची चावी. चला रे मी तुम्हाला रूम दाखवतो. लाईट गेली आणि आता फ्रेश वगैरे होतं. लाईट गेले त्यांचं सर्व पोल वगैरे पडले त्यांचं म्हणून लाईटने 2 दिवसापासून. नशीब इन्व्हर्टर इथं पण इन्व्हर्टर एसी नाही तो मोठा प्रॉब्लेम. असं बघू कसं काय. आता फ्रेश होऊन पटापट निघतो नाहीतर कालो पडेल. कालो पर्यंत मजा नाही राहणार. काय तुझ बघायचं ना काय नाही. भाऊ झाली 3:30 वाजल्यापासून मस्त होतं. ही गाडीन बसले काही कामाची ना अशीच आले नुसती माग ही 2. तर ही रूम आहे आमची छोटीशी. अरे चला पटापट. काय त्या तिकडचे काय ते बघ चालेल खाली. तर आता आम्ही निघतो दर्शनात. 5:30 वाजले. दर्शन वगैरे घेऊन आरेवारी बीच करायला जायचं आणि तिथून मग नंतर खाऊ पिऊन रूम मध्ये येऊ असं तर प्लॅन ठरलाय. आता बघू कसं काय होतंय. आणि आता दिवस ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय सो त्यामुळे काय जास्त बोलायला पण नाही भेटत. आणि काय दाखवायचे पण त्यांची गाडी निश्चित मस्ती चालली आणि मस्ती जरा समजा. चला निघूया आता आपण गणपतीपुलेचा बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर चला जायचा. बोला गणपती बाप्पा. आता नवीन ड्रायव्हर. चला आता आम्ही निघतोय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. आजच निघलोय घरातून आणि आजच बाप्पाचं मस्त दर्शन घेऊ. लवकरच पोहोचलो बऱ्यापैकी. गणपतीपुलेच्या मंदिरात आम्ही आलेलो होतो आता आणि सर्वांनी सेम पॅन्ट घातले. ते बघा 1 सफेद 2 सफेद ही काली पॅन्ट हे बघा 3-4 सफेद. एकटाच वागलाय का रे तुम्ही असा का गिरे घातली तुम्ही आज? चांगले काली पॅन्ट मंदिरांना घाला. मी काय घातले? मंदिरात गर्दी पण कमी आहे. दर्शन पण आपल्याला लवकरच होईल. बीचला जाऊ. साईडला बीच आहे त्या साईडला बघा तुम्ही. हे आरशी तर पायपड पाहिले. पायपड हे बघा समोर बीच आहे. पाय पडतो. याला आशीर्वाद दे देवा चांगला. गणपती बाप्पाचं दर्शन तर झालं आमचं. आता इथे यांचा फोटोशूट चालू आहे आणि गर्दी पण जास्त नाहीये. पण इथं समुद्र जास्तच जरा खवळलाय त्यामुळे जाऊन नाही देत कोणाला पाण्यात.
सर्वांना बाहेर काढलंय. आता मी पण इथं फोटोशूट करून घेतो आणि इथून आरेवाऱ्याला जायला लागलं आता, कारण इथे बीचचं काय बघायलाच ना भेटत. तर मग आरेवाऱ्याला जायचं ना आता. इथे बीच हा फोटो काढ ना, काढ नाही काकाने तर हैराण आले बाजू बाजू काय बोलत रे. हे आता कुठे जायचं. अरे वारे इथं बीचचा ऍक्सेसच नाही तर काय करायचं. जाऊ चला. आता आम्ही आलेलो आहोत अरे वारे बीचला आणि तुम्हाला मी माझ्या समोरचा व्ह्यू दाखवतो किती भारी आहे. हा बघा पूर्ण एकदम क्लीन समुद्र. इथून आता भरपूर शांत वाटतंय. आता मेन गोष्ट म्हणजे इथं आम्ही आता फोटोशूट करायला आलोय. दिवसभर कुठंच नीट फोटोशूट काय झाला नाही, काय फोटोच काढले नाही. आधी इथं फोटो काढू आणि मग काय नाही सांगतो तुम्हाला. भेटतो आता नंतर. अरे वारे बीच आहे ना एकदम असं सिनिक ब्युटीने भरलेलं आहे. हे बघा ना इथं असा मस्त समुद्र आहे आणि साईडला असं कातल आहे. जाम भारी वाटतं. इथं आता आम्ही खाली फोटोशूट करायला आलो. वरती एकदम वारा येत आहे त्यामुळे काय फोटो नीट येतच नव्हतं. आता इथं फोटोशूट करू. पाण्यात नाही जायचा बिलकुल. पाण्याशी नऊ मस्ती. फोटो काढायचा एक चांगला आला का निघायचा बस. ओय भाई तर चला मित्रांनो आता ह्या व्ह्यूला आपण बाय बाय बोलूया आणि रूम कडे निघूया. भरपूर टाइम झाला. इथं अंधार पडला आणि पाणी पण मागाशी आहे ना जास्त वाढला जरा, त्यामुळे आम्ही त्या साईडला फोटोशूट करत होतो तिकडं. बघा अजून यांचं काही संपत नाही. आम्ही गिंबल बिंबल सगळं आलंय. गिंबल दाखव आपला. हे बघा गिंबल बिंबल सर्व आलंय. चलो चला आता एक जेवायला जायचं ना. जेवण रूम मध्ये जाऊ. नाश्ता करायला. हा किती वाजले आता. 7:16. हे नाश्ता करू परत भूक लागल. दीड तास तिथं 6:15 का 6:30 आलतो पण. असो काय आले काय माहिती. बघा अरे वारे परत येऊ आजच्या ब्लॉग मध्ये नुसतं ट्रॅव्हलिंग आणि गणपतीपुलेचं मंदिर परत हा अरे वारे बीचच झाला. असो घाई झाला जरा पण मस्त आला. पण हा काहीतरी झाला. बोल ना हे जमला. अशा चांगल्या जागावर येऊन ही अशी घाण नाही करायची. अरे बाबा सर आहे आमचे ते सर. आपली 2 माणसं कुठे गेली. जेवायला आलोय. जेवणामध्ये काय काय रे जय. चिकन सुका चिकन आहे, रस्सा चिकन आहे, तेच आणि सोलकढी आहे. काय पटत नाही आपल्याला. भाकर आहे, भात, कांदा लिंबू बस आणि सोन. आणि आम्ही काय कौशिक आता फोटोज बघत बसले मागाशी काढलेला. याचा ना जेवण घेऊन काय नाही. किती वर झाले. 800 किती फोटो. माझं किती जरा 122. त्यातलं 2 तरी चांगलं झालं तरी बस. याचं जास्त आहेत. त्याच्यानंतर यांनी सगळ्यात जास्त काढले. प्रोफेशनल माझे 30 फोटो काढले. या बघ सगळ्यात जास्त याचा फोटो आहेत. मी गाडी बसलेलो. चला जेवण घेऊ मस्त. तर जेवून आम्ही आता रूमवर आलोत आणि आज आपण बघितलं अरे वारे बीच, गणपतीपुले आणि पूर्ण असं ब्लॉग ट्रॅव्हलिंगचाच होता. तो जास्त काय मी शूट नाही केला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.